Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड CBSE नवी दिल्ली द्वारा घेण्यात आलेल्या शैक्षणिक सत्र 2025-2026 चा निकाल काल बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला। यामध्ये विद्यालयाने पूर्ण विभागात सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली। या परीक्षेमध्ये जवाहर नवोदय विद्यालय बीड येथील 10वीच्या वर्गातील 75 विद्यार्थी बसले होते। या वर्षीचा 10वी वर्गाचा निकाल 100% लागला असून एकूण सरासरी 82.8% गुण सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत। यामध्ये मराठी विषयामध्ये 100 पैकी 100 गुण 9 विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत। मराठी विषयाचा सरासरी निकाल 94.11% आहे। या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन माननीय श्रीमान रेवनाथ मनचरे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली लाभलं होतं। तसेच सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण कुमारी श्वेता ढेरे आणि कुमार सोहम ढोरमारे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत। या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापन सन्माननीय विजयकुमार सोनवणे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले होते। विद्यालयात प्रथम क्रमांक कुमारी साक्षी भागवत पटाईत हिने मिळून 97% मिळवले आहेत, तर द्वितीय क्रमांक कुमार शिवम जगन्नाथ नागरगोजे यांनी 96.60% मिळवून आपला द्वितीय क्रमांक मिळवला आहे। तर तृतीय क्रमांक श्रेयश मंतू दातीर यांनी 96% या विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत। या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे चेअरमन, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा विद्यालय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महोदय विवेक जॉन्सन IAS ऑफिसर, माननीय प्राचार्य विजयकुमार S भोस, उपप्राचार्य SP वाघमारे, सर्व शिक्षकवृंद, पालक समिती, सर्व सदस्य, नवोदय विद्यालय परिवार, सर्व विद्यार्थी या गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून कौतुक केलं व पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। व यावेळी श्रीमान रामनाथ वायाळ, श्रीमान अरुण राठी, कुमारी अस्मिता लांडगे, कुमार सागर सेंडगे, पूनम फेसरडा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले होते। या विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागल्याने आमच्या प्रतिनिधी यांच्याशी खास संवाद साधला, अशी माहिती आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खास विशेष मुलाखत, ज्या मुलाखतीमध्ये आजच्या काल झालेल्या नवोदय विद्यालयातील निकालासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी नवोदय विद्यालय गडी या विद्यालयाचे प्राचार्य श्रीमानजी भोससाहेब यांच्याशी आपण खास चर्चा करणार आहोत। प्रथम आपण त्यांचं या चॅनलच्या माध्यमातून स्वागत करूया। सर नमस्कार, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। सर माझा पहिला प्रश्न आहे, या विद्यालयाच्या निकालासंदर्भामध्ये या वर्षीचा जो निकाल आहे तो तुम्ही या निकालाकडे कशा पद्धतीमध्ये पाहता? या वर्षीचा आपला इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो गेल्या 4-5 वर्षांमधील सगळ्यात सर्वोत्कृष्ट निकाल आपल्याला म्हणता येईल। या निकालासाठी आपण जो काही प्रयत्न केला आहे तो प्रयत्न तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने केला आणि विद्यार्थ्याचं जो पडलेलं जे दडपण आहे तो दडपण काढण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना राबवलेल्या आहेत? चांगला निकाल आणण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात। त्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो की वर्गामध्ये शिकवण्याचा दर्जा, सगळ्यात अगोदर आपल्याला भर द्यावा लागतो तो वर्गामध्ये क्लासरूम ट्रान्झॅक्शन जे आहे, जे टीचिंग लर्निंग प्रोसेस ही पॉवरफुल बनवावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष आपल्याला वर्गाकडे द्यावं लागतं। टीचर्स कशा पद्धतीने शिकवतात, विद्यार्थ्यांच्या नोट्स त्या कशा पद्धतीने बनवतात आणि त्याची शहानिशा एक प्राचार्य म्हणून आम्हाला करावी लागते आणि ती आपण किती इंटेन्सिव्हली करतो, किती बारकाईने करतो त्याच्यावरती वर्गाचा दर्जा हा अवलंबून असतो।
या ठिकाणी जसं तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला की शिक्षण घेत असताना वर्गाचा दर्जा, स्टिचिंगचा आणि शिक्षकांचं जे काही माध्यम आहे, या जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याला अडचणी येतात, जेव्हा जेव्हा विद्यार्थी थोडा निराश होतो, त्या टायमाला आपण त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीमध्ये भर देत आहे जेणेकरून तो विद्यार्थी नर्वस झालेला विद्यार्थी पुन्हा जोमाने कामाला लागेल? ॲक्च्युली याच्यामध्ये विद्यार्थी जर थोडासा नकारात्मक असेल किंवा विद्यार्थी नर्वस झालेला असेल किंवा त्याला काही अभ्यासामध्ये काही अडचणी असतील, तर अशा वेळेस आम्ही थोडीशी माइंड डायव्हर्शन थिअरी वापरतो की विद्यालयामध्ये वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवणे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमामधून मुलांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि त्या प्रेरणेतूनच ती मुलं पुन्हा सकारात्मक कामाकडे वळतात आणि जास्त अभ्यास करायला लागतात. आणि ऑफलाईन शिक्षण प्रणाली या शिक्षणाच्या माध्यमातून निकालावर काही परिणाम होतो का? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि चॅनलनं आमच्या जवाहर नवोदय विद्यालय बीड येथे परिश्रम घेतलेल्या निकालाचा नोंद घेण्यासाठी तुम्ही इथं भेट दिली, त्याबद्दल प्रथम धन्यवाद. तुम्ही जसं सांगितलं की ऑफलाईन आणि ऑनलाईन, निश्चितच प्रत्येक वेळेस आपण पाहतो की ऑनलाईन ऑफलाईन यामध्ये फरक आहे. नेहमीसाठीच ऑनलाईनमध्ये हे कंट्रोल नसतं. अच्छा. आणि ऑफलाईनमध्ये पाहता विद्यार्थ्यांची काय कॉन्सेप्ट क्लॅरिटी झालेली आहे, विद्यार्थी प्रत्यक्षरित्या काय त्याला प्रश्न किंवा समस्या संभवत आहेत याचा तिथल्या तिथं शिक्षक हे त्याला पाहत असतात आणि त्याचं सोडवणूक करत असतात. हे ऑनलाईनमध्ये शक्य नाही. अच्छा. या ठिकाणी आता तुम्ही सांगितले की ऑनलाईन शक्य नाही. आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन क्लासेस चालू झाले आणि त्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी हा ऑनलाईनकडे जास्त होतो. यावर आपलं काय मत असेल की जेणेकरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणाली अंमलात आणली पाहिजे की ऑफलाईन घेतलं पाहिजे? माझा तर यासाठी नेहमीच पुढाकार राहिलेला आहे की विद्यार्थी हा नेहमी ऑफलाईन शिक्षणासाठी वळला पाहिजे. कारण विद्यार्थी जोपर्यंत अंतर्गत म्हणजे सेल्फ कंट्रोल जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत ऑनलाईनमध्ये त्याचा काही फायदा होणार नाही. शिक्षक असेल, प्रशासन असेल, पॅरेंट्स असतील किंवा स्वतः विद्यार्थी असेल, त्याचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस हे वॉच असते. आणि म्हणून मला नेहमीच मना वाटतं, आता पाहता दुःख वाटते की पॅरेंट असो किंवा विद्यार्थी असो ऑनलाईन मोडकडे जास्त वळत आहेत. परंतु निश्चितच याचा विद्यार्थ्याला खूप मोठा परिणाम किंवा त्याचा इफेक्ट, रॉंग इफेक्ट, मिसलीड हे होताना मला निदर्शनास येते. या ठिकाणी पुन्हा आपण प्रिन्सिपल सरांशी विचारू. सर, आज आपल्या विद्यालयामध्ये काही विद्यार्थी असे कमजोर आहेत, जे विद्यार्थी अभ्यासाबाबतीमध्ये मनामध्ये भीती असते, कुठल्या तरी एखादा सब्जेक्ट त्यांना जड जातो आणि ज्यावेळेस वर्गामध्ये शिकवले जातं त्यावेळेस त्याचं ते लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षक तर प्रेरणा करतात पण विद्यार्थ्याचं लक्ष त्या ठिकाणी जात नाही. त्यावेळी आपण त्या विद्यार्थ्यांना कसं प्रोत्साहन करतो? ॲक्च्युली कुठलाही सामान्य विद्यार्थी हा कमजोर नसतो, तर त्याला काही कारणं असतात की काही कारणानिमित्तानं त्या मुलाचं अभ्यासाकडे दुर्लक्ष असतं. जर अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेल तर याचा अर्थ असा की त्याचं लक्ष कुठंतरी पांगलेलं आहे. अच्छा. मग ते कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी किंवा त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी NEP 2020 प्रमाणे आम्ही कोलॅबरेटिव्ह लर्निंग किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंगचा वापर त्यामध्ये केला जातो की मुलांच्या बरोबर अध्यापकाने बसणं आणि दोघांनी मिळून शिकणं. अच्छा. किंवा अनुभवातून शिक्षण ही जी NEP नवीन शैक्षणिक धोरणाची जी संकल्पना आहे त्याचा वापर आम्हाला सगळ्यात जास्त झाला आणि त्यामुळं अशा मुलांना त्यांना बरोबर घेऊन आम्ही त्यांची तयारी करून घेतली आणि तीही मुलं चांगल्या मार्गाने पास झाली. या ठिकाणी आता या जवाहर नवोदय विद्यालयाचे जे काही अध्यक्ष असतात, माननीय जिल्हाधिकारी साहेब, यांच्याशी विद्यालयाच्या संबंधामध्ये आणि विद्यार्थी आणि कलेक्टर साहेबांचा जो काही संवाद कधी घडून आलाय का, जेणेकरून त्या संवादामुळे विद्यार्थ्यांना अजून प्रेरणादायी शिक्षण मिळू शकते? अर्थातच आपल्या जिल्ह्याचे जे सन्माननीय कलेक्टर साहेब आहेत श्री विवेक जॉन्सन सर, त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय रस आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा भेटी नवोदय विद्यालयाला झालेल्या आहेत. त्यांनी विद्यालयाची वेळोवेळी चौकशी करण्यात आलेली आहे, त्यांनी केलेली आहे आणि वेळोवेळी जी लागलेली मदत आहे ती सुद्धा ते नेहमी विद्यालयाला करण्यास तयार असतात आणि वेळोवेळी
मीही ज्या वेळेस भेट घेईन त्यावेळेस या विद्यालयाचे पूर्ण रिपोर्ट जो आहे त्यांना आपण करत असतो. त्यामुळे त्यांचं फार सहकार्य. ॲक्च्युली खरं तर हा जो निकाल लागलेला आहे तर माझं पहिलं श्रेय आमच्या जिल्ह्याच्या ते आजचा जो निकाल लागला आहे या निकाल अध्यापकांच्या बरोबर इथल्या पालकांनी सुद्धा फार महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. अच्छा त्याचं कारण असं होतं की जोपर्यंत शिस्त नाही तोपर्यंत शिक्षण आणि मुलांच्यामध्ये शिस्त मानवण्यासाठी बीड जिल्ह्यामधील पालकांनी मनोमन आणि भरपूर सहकार्य प्राचार्य म्हणून मला आणि आमच्या स्टाफला केलेलं आहे. अच्छा आणि कदाचित त्याचाच हा निकाल आहे. निश्चितच त्याच्यासाठी आपण पुढील उपाययोजना या पद्धतीमध्ये करणार आहोत. आणि ही गोष्ट खरी आहे की म्हणजे अतिशय एकही पालकांनी कधी म्हणजे आमच्या टीचर्सला किंवा प्रिन्सिपलला कुठल्याही प्रकारे म्हणजे असहकार्य केलं नाही. हा. किंवा जर त्यांनी काही एखादा मुद्दा उठवला असेल उचलला हे केला असेल शिक्षकांनी किंवा प्राचार्यांनी तर त्याला सहकार्य केलं, पॉझिटिव्हली सहकार्य केलं आहे. आणि ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली पालकांची. नाही आता उद्याचा येणारा निकाल 2026-27चा निकाल जो आहे हा निकाल पाहण्यासाठी तुम्ही पालकाकडून आणि विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीमध्ये अपेक्षा करताय, ज्या अपेक्षा तुमच्या माध्यमातून आणि पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केल्या पाहिजे? याच्यामध्ये एकच आहे की सगळ्यात महत्त्वाचा दुवा हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी त्यांची प्रगती ही दोनच घटकावरती अवलंबून आहे. एक घटक आहे शिक्षक आणि दुसरा घटक आहे पालक. अच्छा. आणि पालक शिक्षक आणि विद्यार्थी समन्वय प्रॉपर घडवून आणणे हे त्याच्या यशाच्या मागचं गमक आहे. अच्छा. आणि ते साधण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ओके ठीक आहे सर. सर काय सांगाल आजचा जो विद्यार्थी आहे जे टॉपवरचे विद्यार्थी आहेत हे तुमच्याकडे आपल्याकडे यादी आहे तो यादी कुठल्या विद्यार्थ्यांनी किती टक्केवारी घेतली आणि कुठला विद्यार्थी कुठल्या पदावर सिलेक्शन होत आहे? सरांनी सांगितल्याप्रमाणे बरेच विद्यार्थी आणि आजचा जवाहर नवोदय विद्यालय बीड हे इथं अचिव्हमेंटच्या क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रम स्थापन करत आहे. मला गर्व वाटेल की अशा विद्यार्थ्यांचं नाव घेण्यासाठी सर्वप्रथम साक्षी भागवत पठायत ही स्कूल टॉपर आहे. ते CBSEच्या कालच्या रिझल्टमध्ये आणि तिनं ऑलमोस्ट 97% स्कोअर केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड टॉपर शिवम नागरगोजे जो 96.60% घेतलेला आहे. त्याच्यानंतर श्रेयस दातीर यानं थर्ड स्केलवरती 96% घेतलेला आहे. याशिवाय आरती बनसोडे क्लास 12ची गेल्या वर्षीची विद्यार्थिनी ती 91% स्कोअर केलेली आहे. त्यानंतर तुषार वानखेडे या नीट 25मध्ये 634 मार्क स्कोअर करून AIR ऑल इंडिया रँकवरती 178 प्रदान केलेली आहे. त्यानंतर ओम आदिनाथ जाधव 2025चा पास आउट विद्यार्थी MBBS साठी बेळगाव येथे सिलेक्शन झालेला आहे. त्यानंतर किरण परथाडे हा 2024चा पास आउट विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनियर म्हणून IIT हैदराबादला सिलेक्शन झालेला आहे. त्यानंतर निलेश पाळसे हा विद्यार्थी दक्षिणा फाउंडेशनसाठी बेंगळुरू येथे सिलेक्शन झालेला आहे. त्यानंतर सायली काळे हे पुणे येथे अवंती फाउंडेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे. अनुष्का चौधरी हिचं सुद्धा अवंती क्लासेससाठी पालघर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर सोहम जायभाई मला खूपच आनंद वाटतो का हा विद्यार्थी युविका म्हणजेच यूथ सायंटिस्ट 2026 या अंतर्गत इस्रोसाठी ज्याची निवड झालेली आहे जी की 15 दिवसासाठी त्याचं प्रशिक्षण देण्यात येईल त्याच्यासाठी. त्यानंतर अजिंक्य शेळके हे इन्स्पायर मानक अवॉर्ड 10,000 रुपयाचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्राइज त्यांना मिळवलेलं आहे. त्यानंतर समृद्धी कालकुटे ही सिलेक्टेड फॉर SGFI स्कूल गेम्स अँड फेडरेशन याच्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. साई इंगळे 12th मध्ये 91% 60 JEE मेन्ससाठी तिचं सिलेक्शन झालेलं आहे पर्सेंटाईल. त्यानंतर सूरज बांगार 12th मध्येच 90.58 पर्सेंटाईल JEE मेनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. यानंतर अवंतीसाठी जवळपास 5 विद्यार्थी आमच्या शाळेचे इथं सिलेक्ट झालेले आहेत. मीना कामसे
JNV वर्ध्यासाठी, साक्षी पटाईत JNV वर्ध्यासाठी, त्यानंतर वैष्णवी पवार JNV वर्ध्यासाठी आणि ऋषी जाधव JNV नागपूरसाठी, शिवम नागरगोजे JNV कोल्हापूरसाठी आणि तत्पुरती शेवटी श्रेयस दातेर हा 10th क्लासचा विद्यार्थी नॅशनल क्रिकेटसाठी त्याची निवड झालेली आहे. त्यानंतर शेवटी सोएक पाफळ हा 8th क्लासचा विद्यार्थी नॅशनल बास्केटबॉल प्लेयरसाठी त्याची निवड झालेली आहे. आणि म्हणून मला गर्व वाटतो की आमचा विद्यार्थी आणि पॅरेंट, शिक्षक आणि आदरणीय प्राचार्य यांच्या सर्वाच्या साक्षीने आमचं विद्यालय हे पुढे नावलौकिक करत आहे. आणि असंच पॅरेंटचा आणि प्रशासनाचा आणि तुमचा याचा घेत आहात, तुम्ही याची दखल घेत आहात, याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो. या ठिकाणी आता सरांनी सांगितलं आहे जवळपास 22 ते 23 विद्यार्थी या विद्यालयाचे टॉपर का आहेत. याचं सगळं श्रेय जातं या शाळेचे प्राचार्य आणि त्यांची सर्व टीम. आताच वाघमोडे सरांनी सांगितलं की पूर्णपणे हा श्रेय माननीय भोस सर यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे आणि यांनी जो काही प्रोग्राम राबवला आहे त्यांची सर्व टीम यावर काम करतायत, हाऊस मास्टर काम करतायत, विद्यार्थी त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि पालकाचा जो रिस्पॉन्स आहे तो देखील त्यांना चांगला आहे. श्रोते हो, अशाच काही घडामोडी आपण प्रत्येक बातमीमध्ये पाहणार आहोत आणि शोध बातमीचा या विषयामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. अशाच काही घडामोडी पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र. कॅमेरामॅन सोबत मी सुरेश गांगले, गडी बीट. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.